आता आपण चुक्याची डाळ बघत आहोत, किंवा वरणही म्हणू शकता त्याला तुम्ही. हे वरण खूप छान लागतं. चुक्याचं वरण एकदा करून बघा. आम्ही अशा प्रकारे बनवतो. त्यासाठी लागणारं साहित्य: लसण, जिरं, कढीपत्ता आणि भरपूर चुका आणि तुरीची शिजवलेली डाळ. त्यामध्ये मीठ, हळद घातलेलं आहे. आता मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकते. त्यानंतर मोहरी. तेल छान तपलं, मोहरी पण तडतडली. त्यानंतर जिरे, लसण, जिरं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे छान भाजून घ्यायचं वाटण. थोडासा हिरवी मिरचीचा ठेचा, त्यानं खूप छान लागते चव. त्यानंतर हिंगानं डाळीला पण छान चव येते. आणि याच्यामध्ये घालून घेऊ आपण चुका. स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे. चुका असा भरपूर वाटला तरी ते शिजून खूप कमी होतं. त्याला छान परतून घ्यायचं. यामध्ये थोडं मीठ घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, कारण आपण डाळीत पण टाकलेलं आहे बघा, वरणात पण टाकलेलं आहे मीठ. हे बघू शकता चुका तुम्ही कसा शिजला ते. अगदी एकजीव होऊ द्यायचा, काड्या वगैरे सगळं एकजीव होऊन जातं ते. चुका थोडा आंबूस असते म्हणून थोडीशी साखर टाकायची. छान एकजीव शिजून घ्यायचं आणि त्यात आपण मसाले टाकायचे. चटणी टाकायची 2 चमचे, कारण ठेचा टाकलेला आहे आपण, आणि अर्धा चमचा हळद, तिखट. अर्धा चमचा मसाला आणि 2 चमचे चटणी. हे छान परतून घ्यायचं आणि चांगलं शिजू द्यायचं. बघा किती छान शिजलं चुका. तेल पण छान सुटलं, भाजीला कलर पण छान आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये घालून घेऊ तुरीची डाळ. डाळ घालून सगळं एकजीव करून घ्यायचं, असं खालीवर करून घ्यायचं. आता याच्यामध्ये टाकू आपण गरम पाणी. गरम पाण्याने चव खूप छान येते आणि शिजून पण येते चांगलं. जास्त पातळ नाही करायचं हे बघा. खाण्यासाठी आपलं गरमागरम चुक्याचं वरण तयार आहे. चुका असं खाल्ल्या जात नाही, त्याच्यामुळे असं वरण करून बघा. सगळ्यांना आवडेल आणि खाण्यात पण येईल. चुक्याचे पौष्टिक हे काही वेगळं सांगायला नको. भातासोबत, पोळीसोबत खूप छान लागते वरण. वरणाला छान उकळी येऊ द्यायची. हे बघा वरण उकळलेलं आहे.